असा प्रसंग आहे। महाराष्ट्र तर नव्हे आता पूर्ण विश्वमध्ये गणेशोत्सवामध्ये लोक उत्साहाने परिवारासह एक साजरा करतात। यावेळी माननीय मुख्यमंत्रीजीने गणेशोत्सवने सार्वजनिक उत्सव असा दर्जा डिक्लेअर केलेला आहे। म्हणून मी म्युनिसिपल कमिशनरने सांगितलं आहे की प्रत्येक गणपती जिथे आपण पंडाल आहे तिथे दिवसामध्ये 2 वेळा साफसफाई करायची आणि पाणी ते पूर्वी पाणीतून धुवायचे सर्व ते स्वच्छ राहील, पवित्र राहील। पूर्वी 50-60 वर्षापूर्वी मुंबईची सडके पण आपण सडक सर्व पाणी ते साफ करायचं। आता मध्ये मागची वेळी पण असं आपण पूर्ण पॉल्युशन वाढला होता तर पूर्ण मुंबईची सडक पाणीवर साफ करत होते। तर हे तो सर साक्षात गणपतीजी आहे। तो सर्व पंडाल 10 दिवसासाठी पाणीचे साफ होईल आणि 2 वेळा प्रत्येक गणपती मंडळची साफसफाई महानगरपालिका करते। सर, या संदर्भात कृत्रिम तलावांसंदर्भात पण अनेक तक्रारी आहेत। त्यांच्या उंची संदर्भात असेल कृत्रिम तलावांच्या, यावेळी तर 6 फुटावरून छोट्या मूर्त्या कृत्रिम तलावातच विसर्जित कराव्या लागणार आहेत। त्या संदर्भात सुद्धा काही निर्देश दिले। कृत्रिम तलावासाठी आम्ही काल गणपती मंडळचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे सर्व लोक मला भेटले होते। तो यावेळी त्यांची चर्चानुसार असा निर्णय झाला आहे की जे काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ किंवा जे काही संस्था आहे मुंबई स्तरावर त्याने ते सांगितला तो जे गणपती विसर्जनचे पंडाल आहे ते त्यांची सोय ते स्वतः बनवून घेऊ शकता। जे काही महानगरपालिकाचे प्रोव्हिजन्स आहे रेटच्या ते आणि देतील त्यांचे कॉन्ट्रॅक्टरने, पण त्यांचे सुपरविजनमध्ये यावेळी सर्व गणपती विसर्जनचे पंडाल आपण बनवून घेतले तर ते त्यांचं पण समाधान होईल। आणि एक असं महत्त्वपूर्ण आहे की एक वेळा विसर्जन झाला तर नंतर काय, नंतर जे रेसिड्यू आहे ते कुठे जाता, काय होता, हे आपले सर्वांसाठी एक प्रश्न आहे। तो यावेळी ते सर्व रेसिड्यू एकत्र करून परत त्याने रिसायकलिंग करून पुढच्या वर्षी गणपतीसाठी आपण यूज करू या आपण पण निर्णय केलेला आहे। एक गणपती मंडळचे आता रेसिड्यू इथे तिथे कुठे जाता हा एक प्रश्न होता, ते प्रश्न पण आता सुटला आहे। गणपती मंडळा संदर्भामध्ये आपल्या अनेक बैठका होतात, पोलीस विभागांसोबत बैठका होतात। अनेक मंडळांची मागणी आहे की हिंदू सण मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जावेत, त्यासाठी डीजे ची परवानगी मिळावी। मात्र पोलीस प्रशासनाकडून अशी कोणत्याही स्वरूपात लेखी परवानगी मिळत नाही। तर अशा काही डीजे जर लावण्यात आले तर काही कारवाई होणार आहे का? तर त्यांना काही असं आहे ते केंद्र सरकारच्या आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय होता तर त्यामध्ये साऊंडचा डेसिमल फिक्स आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबने मध्ये असा सांगितलं होता की ते केंद्र सरकारने डेसिमल वाढवू शकता का। आता त्यासाठी ते जुने स्टँडर्डचे आहे, तर त्यासाठी आपण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि ते जे केंद्रीय आपलं सुप्रीम कोर्ट आहे ते सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहे। एक वेळा ते प्रयत्न सफल झाला तर त्यासाठी आपण निर्णय घेऊ शकता। राज्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जो मुद्दा चर्चित आहे तो म्हणजे कबुतरांचा। आज त्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। कसं पाहता आपण या सुनावणीकडे, काय सांगाल? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबने अतिशय सामंजस्याचा मार्ग काढला होता। लोकांचे आरोग्याची चिंता करायच्या, पण त्या धर्तीवर आपण जे काही प्रिकॉशन घ्यायचे असेल, रेस्ट्रिक्टेड फीडिंग, टायमिंग, क्लिनलीनेस, ते सर्व त्याने महानगरपालिकाने आदेश दिला होता की तुम्ही यासाठी योग्य योजना तयार करावा। आणि त्यामध्ये त्याने पण असा पण सांगितला होता की ते जे कबूतर आपण वर्षाने कबूतर दाणं डालता हे सर्व सांभाळून कबूतर पण मरू नये यासाठी पण तुम्ही ते प्रयत्न करावा। ते आज महानगरपालिका हायकोर्टमध्ये आपला जे काही माननीय मुख्यमंत्रीजीचे मीटिंगमध्ये निर्णय झाला होता त्याप्रमाणे स्कीम पेश करणार आहे। एक वेळा हायकोर्टाचा आदेश झाला तर सर्व सुरळीत होईल। एक काही फोटो जे सोशल मीडियावरती व्हायरल होतात जैन मंदिरांसंदर्भातले, ज्या जैन मंदिरांच्या बाहेरच्या ताडपत्री काढण्यात आल्या होत्या, मात्र त्याच जैन मंदिराच्या आतमध्ये जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत जेणेकरून कबूतर आतमध्ये जाऊ नये। तर या संदर्भात काय सांगा? मी असं मी बघितला पण नाही आहे आणि ते यावर काय मी बोलू इच्छित नाही।
काल जे आंदोलन झालं त्यामध्ये तुम्ही गेलेला होता, तर तुम्ही सांगितलं की जैन मंदिराचे जे काही ट्रस्टी आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झाले नव्हते, बाहेरचे लोक आलेले होते. मात्र शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी आरोप केलाय की मंगळुरात तोडा यांनी मुख्यमंत्र्यांना धर्मसंकटात टाकलं आणि त्यामुळे ते बळी पडले. म्हणतात जैन मंदिराचे अनेक ट्रस्टी व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहेत, तरी सुद्धा रोडा खोटं बोलतायत की त्या सहभागी झाल्या. ठीक आहे, मनीषा कायंदेने मी जे बघितलं, मनीषा कायंदेने असं नाही सांगितलंय, तरी पण तुम्ही सांगता तर ते जैन ट्रस्टीने स्वयं ऑन रेकॉर्ड टीव्हीवर सांगितलं होता की आम्ही यामध्ये न होते, आम्ही तिथे होते, पण आम्ही लोकांना रोकायला प्रयत्न केला. आम्ही निर्णय केला होता, पूर्वी आम्हाला मीटिंग ठरली होती, पण माननीय मुख्यमंत्रीजीचे मीटिंगमध्ये हा निर्णय झाल्यानंतर आम्हाला पण समाधान झालं. आम्ही असा निर्णय केला की आम्ही हायकोर्टचे आदेशाची प्रतीक्षा करू. तर मी सर्वांनी लोकांना थांबत होते, पण काही ते बाहेरचे लोक आले. भीड मार्टमध्ये जे झालं पण असा एक 10 मिनिटामध्ये पोलिसने बिना बल प्रयोग किए बिना ते सर्व ते कंट्रोलमध्ये घेतला. साहेब, उत्तराखंडमध्ये जो पूर आला आहे त्यामध्ये महाराष्ट्रामधले अनेक पर्यटक अडकले आहेत, अजून संपर्क होत नाही. सरकारच्या पातळीवरती काय प्रयत्न चालू आहेत? नाही, सरकारच्या पूर्ण ऍक्टिव्हिटी आहे यामध्ये, त्या संपर्कामध्ये पण आहे. सरकारने जे काही आमचे जे विभागाचे अधिकारी आहे ते साधारणतः आज सर्वांना संपर्क होईल. आणि त्याने पूर्वी पण असा काही 2-3 वेळा झाला होता, त्याने सोडली, त्यामुळे येथे आणायची पण व्यवस्था केली होती, यावेळी पण होईल. सर, पारंपरिक खेळा संदर्भात एक आयोजन तुम्ही करत आहात, नेमकं कशा प्रकारे ही स्पर्धा असेल आणि किती साधारणतः स्पर्धा याच्यामध्ये सहभागी होतील, कुठल्या खेळांचा समावेश असेल? असं आहे की हा सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे सरकार आहे. हा सरकार पारंपरिक खेळ, पारंपरिक परंपरा याने मानणारे सरकार आहे. मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकचे 350 वर्ष होते. त्यावेळी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशी खेळाचा मोठा कार्यक्रम केला होता. मुंबईचे कार्यक्रमामध्ये 4 लाख लोकांना भाग घेतला. यावेळी आम्ही परत ते करत आहे, पण ते आम्ही एक महाराष्ट्रामध्ये प्रथम वेळा ओनली फॉर देशी खेळ, फक्त देशी खेळासाठी असा एक वर्ल्ड क्लास स्टेडियम आम्ही विद्याविहार ITI मध्ये तयार केला आहे. ते स्टेडियमच्या देशी खेळाचं स्टेडियम, त्यामध्ये व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी असा काही विदेशी खेळ होऊ शकत नाही, फक्त देशी खेळ होणार आहे. आणि त्याच्यासाठी सर्व सुविधा तयार केली आहे. ते अहिल्याबाई होलकर देशी खेळाच्या मैदान याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते 13 तारखेने होणार आहे. आणि त्यामध्ये जे आपले फर्स्ट कुस्तीपटू होते त्यांचे मुलं तिथे उपस्थित राहणार आहे. खासबाद जाधवच्या जे पुत्र आहे ते कार्यक्रमासाठी विशेष तौरमध्ये येणार आहे. सर, नेमकी कुठल्या स्पर्धा या खेळांमध्ये आम्हाला 15 स्पर्धा आहे. त्यामध्ये खो खो आहे, कबड्डी आहे, पावनखिंड दौड आहे, ते आपली मलखंब आहे, कुस्ती आहे, असे सर्व खेळ देशी खेळ आहेत. अपंगासाठी विशेष एक दिवस आम्ही ठेवले, अपंग पण त्या दिवशी खेळतील. बस सर, आज कबूतर खाना वाला जो मामला हुआ है उसको लेकर आज माननीय बॉम्बे हाईकोर्ट में सुनवाई होनी है. सर, क्या मामला है? एक कबूतर खाने को लेके एक निर्णय हुआ था. उस निर्णय के बाद में उसके बारे में विवाद खड़ा हुआ कि कबूतरों को दाना पूरा बंद कर दिया जाए, तो इससे कबूतर मरने लगे थे. ये भी सच है, पर इससे रेसिप्रोसिटी प्रॉब्लम होती है, ऐसे भी रिकॉर्ड है. इसके बीच का रास्ता कैसे निकाला जाए? तो माननीय मुख्यमंत्री जी ने मीटिंग रखी थी, और उस मीटिंग के अंदर सभी लोग आए थे और सबको सुना गया था. और उसके बाद में ऐसा माननीय मुख्यमंत्री जी ने महानगर पालिका को कहा था कि आप ऐसा कोई रास्ता निकालिए कि लोगों के स्वास्थ्य की भी चिंता हो और कबूतर भी नहीं मरे. और उसके बारे में रेस्ट्रिक्टेड फीडिंग, प्रॉपर क्लीनलीनेस, टाइमिंग्स, ऐसा सारा ध्यान रखते हुए स्कीम तैयार करके हाईकोर्ट में पेश करने के लिए कहा था. तो आज हाईकोर्ट में डेट, उसमें महानगर पालिका स्कीम पेश करेगी. एक बार हाईकोर्ट से अप्रूव हो जाएगा तो वैसे हम आगे बढ़ेंगे. सर, कल जो विवाद हुआ
जैन मंदिर के बाहर और जो कबूतर खाना है वहाँ पर, आपने कल ये कहा था कि इस विरोध प्रदर्शन में जो भी लोग पहुंचे थे वो बाहर के लोग थे। सर, सरकार और पुलिस इसको कितनी गंभीरता से ले रही है और क्या इसके पीछे कोई पॉलिटिकल वेंडेटा है जिसकी वजह से किया गया? नहीं, पॉलिटिकल वेंडेटा नहीं है। ऐसा देखिए कि अलग अलग लोग अलग अलग मानसिकता से आते हैं। जैन समाज ने पहले ही परसों रात को ही तय कर लिया था कि कल की मीटिंग जो पहले तय की हुई थी वो कैंसिल कर दी गई थी। उन्होंने कहा था कि माननीय मुख्यमंत्री जी ने बहुत अच्छा निर्देश दिया है, हम उनकी अनुमोदना करते हैं, उनका अभिवादन करते हैं, इसलिए अभी हम कोई विरोध प्रदर्शन का कार्यक्रम नहीं करेंगे। पर चूंकि पहले कुछ लोगों को सूचना थी तो वहाँ लोग इकट्ठे हुए थे, पर उसके बीच में बाहर के कुछ लोग वहाँ पर उधर तोड़ने के लिए आगे बढ़े, पर 10-15 मिनट में पुलिस ने स्थिति को कंट्रोल में ले लिया। ज्यांनी हे सर शेड्यूल तोडण्याचा प्रयत्न केला किंवा ताडपत्री उडून काढण्याचा प्रयत्न केला, महानगरपालिकेची जी काही मालमत्ता होती तिचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या काही सूचना देण्यात? ते पोलीस योग्य निर्णय करतील, पोलिसाचं काम आहे ते निर्णय करतील त्यावर। सर, याला जोडून एक प्रश्न विचारतो। 2 दिवसापूर्वीच मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शांतता रॅली निघालेल्या, मात्र त्यामध्ये काही लोकांनी जो जीवदया की बात करेगा वही बीएमसी पे राज करेगा अशा काही राजकीय घोषणा सुद्धा दिल्या होत्या। ऐसा है, बीएमसी पर वही राज करेगा जो जनता की सेवा करेगा। इसलिए ये सब जे काही त्याने सांगितलं आहे त्याच्या मनामध्ये काय होता मी त्यावर काही बोलू इच्छित नाही, पण जे लोकांच्या ध्यान राखतील, लोकांची सेवा करतील। मुंबईमध्ये फार काही समस्या आहे, लोकांना आपल्या समस्या हल पाहिजे, ते लोकांची समस्या हल करतील, त्याने लोक निवडून देतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।